नमस्कार मित्रांनो, मी परत एकदा तुमचा आपसर टेक यूट्यूबवाले बाबा या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर आजचा हा व्हिडिओ शेतीविषयी व शेतकऱ्यांविषयी, जी शेतकऱ्यांना कालच्या बैठकीत ज्या स्कीमा कशाबद्दल काय काय झालेले सुविधा मिळणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. तरी कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर मी पुढं व्हिडिओ चालू करत आहे, तर तुम्ही ते ऑडिओच्या माध्यमातून ऐकून घ्या. आजचा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी, गृहिणींसाठी, युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारे मांडण्यात आलेला आहे, हा अर्थसंकल्प कितपत फायदेशीर ठरू शकतो, याची पुढील वाटचाल काय असणार आहे, अर्थसंकल्प हा खरंच अर्थसंकल्प ज्याप्रमाणे मांडला आहे त्याप्रमाणे पुढे वास्तवात येऊ शकतो का, या सर्वांच्या संदर्भातील आणि अर्थसंकल्पात केलेल्या मोठ्या मोठ्या घोषणाच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आज करणार आहोत. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर जसं की आपण पाहिलं होतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की या सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. तर या सरकारचा हा शेवटचाच अर्थसंकल्प आहे, परंतु ज्या पद्धतीने हा अर्थसंकल्प मांडलेला आहे त्या पद्धतीनं हा सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प होईल अशा प्रकारे तर वाटत नाही. कारण जे सरकार येईल त्या सरकारला हा अर्थसंकल्प पूर्ण करताना मात्र नाकी नऊ येणार आहेत, हे मात्र नक्की असणार आहे. अशा प्रकारच्या मोठ्या मोठ्या घोषणा या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे या घोषणा जर पूर्ण करायच्या असतील तर सरकारला पुन्हा सत्तेत यावं का, हा देखील एक प्रश्न पडेल. अशा प्रकारच्या घोषणा, अशा प्रकारचे काही मांडणी या अर्थसंकल्पामधून केलेली आहे. उदंड ऐकिले, उदंड वर्णिले, उदंड पाहिले, अशी एक भक्तिमय सुरुवात आजच्या या अर्थसंकल्पाची राज्याचे वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून केली आणि महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी खूप मोठ्या अशा घोषणा केलेल्या आहेत. तर सुरुवातीला अर्थसंकल्प काय काय मांडलेला आहे, याच्यामधून काय काय घोषणा करण्यात आलेल्या आहेत या जाणून घेऊयात. तत्पूर्वी काल आपण पाहिलं होतं की प्रश्नोत्तरामध्ये काही तारांकित ज्या लक्षवेधी होत्या, तारांकित जे प्रश्न होते त्याच्यामधून शेतकऱ्याच्या अतिवृष्टी नुकसान भरपाईचा एक प्रश्न होता आणि पीक विम्याचा एक प्रश्न होता. हे दोन्ही प्रश्न आज चर्चेच्या दरम्यान चर्चेण्यात आलेले आहेत. परंतु जी उत्तरं आपण गेल्या महिन्यापासून 6 महिन्यापासून ऐकत आहोत तीच उत्तरं आज दोन्ही मंत्री महोदयाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहेत. याच्यामध्ये फक्त आणि फक्त एक शेतकऱ्यांना आज क्लिअरिफिकेशन मिळालं आहे. गेल्या काही दिवसापासून आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत होतो की आपल्याला दोष फक्त पीक विमा कंपन्याला आपण देतो, परंतु दोषी पीक विमा कंपनी नाही आहे. कारण आज देखील मंत्री महोदयाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की पीक विमा योजना जी आहे ती कप अँड कॅप मॉडेल 80-110 च्या प्रमाणामध्ये राबवली जाते आणि पीक विमा कंपन्याचा जो लाभ आहे तो 20% मध्ये निश्चित करण्यात आलेला आहे. साधारणपणे 8,000 कोटी रुपयाचा विम्याचा हप्ता, पीक विमा कंपन्याचा जास्तीत जास्त लाभ असणारे 2,000 कोटी रुपये, शेतकऱ्यांना पीक विमा वाटप केला जाणारे साधारणपणे 4200 कोटी रुपये, 2,000 कोटी रुपये गेल्यानंतर सुद्धा राज्य सरकारकडे आणखीन 2,000 कोटी रुपये राहत आहेत. मग 4100 कोटी रुपयाचा पीक विमा वाटून आणि पीक विमा कंपन्याला त्यांचा लाभांश काढून देऊन राज्य सरकारचा 2,000 कोटीचा फायदा होतोय. जे पैसे शेतकऱ्यांना मिळायला पाहिजेत ते शेतकऱ्याचे पैसे हे राज्य सरकारला परत मिळतात. त्याच्यामुळे दोषी ह्या पीक विमा कंपन्या नसून दोषी हे राज्य सरकार आहे, हे आज मंत्री महोदयाच्या माध्यमातून त्यांच्या दिलेल्या उत्तरामधून स्पष्ट दिसून आलेलं आहे. कारण याच्यामध्ये पीक विमा कंपन्याला जो अतिरिक्त लाभ होत होता, आता जसं 8,000 रुपये, आता बरेच जण जे काही आरोप करतात विरोधी पक्षनेते की पीक विमा कंपन्यांनी लुटलं, पीक विमा योजनामध्ये कंपन्या लूट करतायत. परंतु या पीक विमा कंपन्याचा जो लाभांश आहे, जो लाभाचा महत्तम मर्यादा देण्यात आलेली आहे ती 20% निश्चित करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे जे काही पैसे वाटून उरतील त्यातनं 20% तर कंपन्याला असेही जाणार आहेत. कंपन्यांना आणखी 1,000 कोटी रुपये जरी जास्त वाटले तरी कंपन्याला ते 20% मिळणारच आहेत.
त्याच्यामुळे याच्यामध्ये पीक विमा कंपनीनं आणखीन जरी वाटप केलं तरी याच्यामध्ये काही नुकसान नाही. दुसरं 8 मार्च 2024च्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत याची आज कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून वाहवा करण्यात आलेली आहे. कारण शेतकऱ्याचं कुठल्याही स्तरावरती जर नुकसान झालं, कुठल्याही स्तरावरती, म्हणजे पीक पेरणी न झालेलं क्षेत्र असेल, पीक पेरणी केल्यानंतर 15 दिवसाचं पीक असेल, पीक पेरणी केल्यानंतर 1.5 महिन्याचं पीक असेल किंवा कधीही पीक असेल, त्या पूर्णच्या पूर्ण पिकाच्या नुकसान भरपाईच्यासाठी 100% जे नुकसान लावण्यात आलेले ते लावण्यात आलेले. त्याच्यामुळे 8 मार्चच्या ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या योग्य आहेत आणि त्या लागू राहतील अशा प्रकारे एक त्यांच्या माध्यमातून थोडक्यात जस्टिफिकेशन देण्यात आलेलं आहे. दुसरं मित्रांनो, मोठी जी महत्त्वाची घोषणा अपेक्षित होती ती म्हणजे कर्जमाफीची. परंतु कर्जमाफीच्या घोषणेला शासनानं बगल दिलेली आहे आणि 2024-25चा हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे. काय काय अर्थसंकल्पातून घोषणा करण्यात आलेली आहे ती आपण सविस्तर पाहूयात. पण थोडक्यामध्ये आपण 2 दिवसापूर्वीच एक व्हिडिओ बनवला होता, लाडकी बहीण योजना. राज्यातील 18 ते 60 वयोगटातील म्हणजे 19 पासून 60 वयोगटातील ज्या महिला असतील अशा महिलांना, 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना माफ करा, महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत. याच्यानंतर प्रत्येक दिंडीला, वारीसाठी ज्या दिंड्या जाणार आहेत त्या दिंडीसाठी प्रत्येक दिंडीला 20,000 रुपयाचं अनुदान. राज्यातील 52 लाख कुटुंबांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. याच्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, याच्यानंतर शेतकऱ्यांची जी वीज असणार आहे बळीराजा योजना म्हणून एक योजना आणण्यात आलेली आहे, ज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना, ज्याच्यामधून शेतकऱ्याला दिली जाणारी वीज ही मोफत दिली जाणार आहे, म्हणजे वीज माफीची योजना आणण्यात आलेली आहे. 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा या योजनेच्या अंतर्गत दिलं जाणार आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना 1 जुलैपासून 5 रुपये प्रति लिटर दुधाला अनुदान दिलं जाणार आहे. अशा प्रकारच्या काही मोठ्या मोठ्या घोषणा याच्यात करण्यात आलेल्या आहेत. कापूस आणि सोयाबीन पिकाला ज्याप्रमाणे आपण सांगितलं होतं की भावांतर योजना लावली जाऊ शकते, ती भावांतर योजना लागू करण्यात येऊन 5,000 रुपयाचं अनुदान या योजनेच्या अंतर्गत आणण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे एकूण 6,12,293 कोटी रुपयाचा हा अर्थसंकल्प आज मांडण्यात आलेला आहे. आता हा अर्थसंकल्प आपण सविस्तरपणे पुढे जाणार आहोत. याच्यामध्ये डिझेल, पेट्रोल, पहिलं तर डिझेल आणि पेट्रोलला GST मध्ये आणण्यासाठी आपण पाहिलं होतं की लाचच्या झालेल्या GST बैठकीमध्ये सुद्धा काही राज्याला साकडे घातलेले आहेत की तुम्ही आता ही योजना कशा प्रकारे राबवणार, तुम्ही पुढं याच्यात घालणार का वगैरे, ते त्यांना सुझाव देण्यासाठी केले. परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून याच्यावरती जे काही मूल्यवर्धित कर आहेत ते राज्यभरात समान करण्यासाठीचा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे मुंबई असेल किंवा जे काही महानगर आहेत, आता महाराष्ट्रामधला डिझेल पेट्रोलचा दर आणि मुंबईमधला डिझेल पेट्रोलचा दर याच्यामध्ये तफावत आहे. परभणीमधलं पेट्रोल आणि जालन्यामधलं पेट्रोल याच्यामध्ये सुद्धा तफावत आहे आणि महाराष्ट्रामध्ये हा असलेला मूल्यवर्धित कर हा समान करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये 24% वरून 21% करण्यात आलेलं आहे. याच्यामुळे साधारणपणे पेट्रोल हे 2 रुपये डिझेल हे 2 रुपये 7 पैसे आणि पेट्रोल हे 65 पैसे स्वस्त होण्याचे संकेत आहेत. इतरही काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला नाही समजून घेणं, त्याच्यामध्ये नाही गेलेलं सुद्धा चालेल. वारीमध्ये प्रत्येक वारीला मुख्य जी पालख्यातील दिंड्या आहेत अशा दिंड्याला 20,000 रुपयाचं अनुदान आहे. निर्मल वारीसाठी पंढरपूरला 36,71,00,000 रुपयाचा निधी जाहीर केलेला आहे. महिलांसाठी लेक लाडकी योजना, लेक लाडकी यापूर्वी जाहीर केलेली आहे, त्या एक लाडकी योजनेच्या अंतर्गत मुलींसाठी 1,01,000 रुपयाचं अनुदान आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1,500 रुपये, याच्यासाठी 46,000 कोटी रुपयाची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. म्हणजे याच्या अंतर्गत हे एवढं जे काही बजेट आहे आपण जर बघितलं, जे काही 46,000 कोटीची तरतूद, याच्यामध्ये जवळजवळ महाराष्ट्रातील नोकरी पेशावरती नसणाऱ्या ज्या काही महिला असतील या सर्वच महिला एखाद्या वेळेस पात्र केल्या जातील की काय, अशा प्रकारची शक्यता आहे. त्याला आपण सविस्तरसुद्धा पाहूयात. पहिलं महत्त्वाच्या घोषणा, याच्यानंतर 1 मे 2024 नंतर महिलाचं नाव मुलाच्या नावापुढं लावण्यात आलेलं आईचं नाव. शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना, त्याच्या अंतर्गत 10,000 वरून लग्नासाठीचं जे अनुदान आहे ते 25,000 करण्यात आलेलं आहे. याच्यानंतर गरोदर मातासाठी, बालकासाठी 3,000 रुग्णवाहिका वगैरे वगैरे काही घोषणा आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, याच्या अंतर्गत वर्षाला घरटी 3 गॅस सिलेंडर हे 52,16,412 लाभार्थी कुटुंबांना दिले जाणार आहेत. याच्यासाठी ज्या अटी शर्ती पात्रता GR येतील त्याचे याच्या संदर्भात सविस्तर आपण पुढं पाहणार आहोत.
लखपती निधीमध्ये 7 लाख नवीन बचत गटाची स्थापना आणि 15,000 रुपयाचा जो फिरता निधी आहे, खेळतं भांडवल होतं ते आता फिरता निधी 30,000 रुपये करण्यात आलेला आहे. याच्यानंतर पुढं आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील परतावा, 10,000 रोजगार निर्मितीच्या शक्यता. याच्या पुढं शेतकऱ्यांसाठी आपण जर पाहिलं तर 15,000 कोटीचं वाटप केलं आहे असं शासन सांगतं आहे. आता याच्यामध्ये आपण काल परवा सुद्धा पाहिलं होतं की साधारणपणे 7-8 हजार कोटी वाटप केले असतील अशी शक्यता आहे, कारण त्याचं उत्तर आज येईल अशी अपेक्षा होती, परंतु आज त्याचं उत्तर सविस्तर असं आलं नाही. परंतु शासनाच्या माध्यमातून जुलै 2022 पासूनचा आकडा घेतलेला आहे. त्याच्यामुळे यावर्षीचे साधारणपणे 7-8 हजार कोटी आणि गेल्या वर्षीचे 7-8 हजार कोटी असे मिळून 15,245 कोटी रुपये हे जुलै 2022 पासून म्हणजे सरकार अस्तित्वात आल्यापासून राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत. परंतु वाटप किती झाले याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. ज्याच्यामध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमधील अतिवृष्टी अवकाळी पाऊस होता. 24,47,000 शेतकऱ्यांना 2,253 कोटी 2,253 कोटी रुपयाचं वाटप मंजूर करण्यात आलेलं आहे. याच्यानंतर 41 तालुक्यामध्ये दुष्काळ, त्यातल्या 40 तालुक्यासाठी आपण पाहिलं होतं की शासनाच्या माध्यमातून साधारणपणे 2,021 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. दुसरं आहे PM किसान योजनेच्या धर्तीवरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली जाते. वार्षिक 6,000 रुपयाचं अनुदान त्याच्यामध्ये दिलं जातं आहे. याचे 3 हप्ते आत्तापर्यंत दिले गेलेले आहेत. 4थ्या हप्त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. याच्या अंतर्गत 92,43,000 शेतकरी कुटुंबांना 5,318 कोटी रुपयाचं अनुदान. म्हणजे आता याच्या अंतर्गत आपण पाहिलेलं आहे की 2-3 हप्ते झालेले आहेत, तर 4था हप्ता दिला जाणार आहे. 1 रुपयामध्ये पीक विमा योजना गेल्या वर्षी 59 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्यात आलेला होता, ज्याच्यामध्ये 3,05,000 कोटी रुपयाचं वितरण झालेलं आहे आणि 4,197 कोटी रुपयाचा पीक विमा हा 2023साठी मंजूर झालेला आहे. 600 कोटी रुपयाचं वितरण बाकी, जे लवकरच केलं जाईल असं सांगितलं जात आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या 14,33,000 शेतकऱ्यांना 5,190 कोटी रुपयाचं अनुदान, उर्वरित रकमेचं अनुदान वाटप बाकी आहे. आता याच्यामध्ये शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेल्या आकड्यानुसार साधारणपणे 22 लाख शेतकरी हे पात्र करण्यात आले होते, 22,97,000. त्याच्यानंतर 18 लाखाचा आकडा सांगण्यात आलेला आहे आणि याच्यामधल्या 14 लाख शेतकऱ्यांना अनुदानाचं वाटप करण्यात आलेले. साधारणपणे 4-5 लाख शेतकरी आणखीनही 50 लाख रुपयाच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत, ज्याच्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधले जे काही दुबार कर्ज घेणारे जे शेतकरी आहेत ते पात्र करण्यात आलेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान बाकी आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना 11,85,000 शेतकऱ्यांना मे 2024 अखेरपर्यंत 150 रुपये प्रतिमहा जी रक्कम दिली जात होती त्याच्यासाठी 113 कोटी 36 लाख रुपयाचं अनुदान वाटप करण्यात आलं आहे आणि आता या शेतकऱ्यांना याच्यामध्ये वाढ करून 170 रुपये प्रति महिना एवढं अनुदान करण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना राज्य पुरस्कृत कृषी यंत्रीकरण योजनेमधून गेल्या 3 वर्षामध्ये 2,14,000 शेती उपकरणाच्या खरेदीसाठी 1,239 कोटी रुपयाचं अनुदान. गाव तिथं गोदाम योजना याच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये 100 गोदामं राबवली जाणार आहेत प्रायोगिक तत्वावरती आणि त्याच्यानंतर अस्तित्वात असलेल्या गोदामाची दुरुस्ती केली जाणार आहे. म्हणजे साधारणपणे एका जिल्ह्यामध्ये 2 ते 3 गोदामाची निर्मिती, ज्याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवला आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये 2 ते 3 गोदामाचा लक्ष्यांक देण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती अर्ज करून घ्यायला सुरू करण्यात आलेले आहेत. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अर्थसहाय्य, म्हणजे प्रति शेतकरी जास्तीत जास्त 10,000 रुपयाचं अनुदान. धान उत्पादक शेतकऱ्यांना 20,000 रुपये हेक्टरी बोनस, मात्र कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 5,000 रुपये हेक्टरी बोनस अशा प्रकारे बोनस जाहीर केलेला आहे. आणि खरीप हंगाम 2023-24मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन पिकाची ई-पीक पाहणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपये, आपण मागणी जी केली होती ती प्रति क्विंटल 500 रुपये करण्यात आली होती. साधारणपणे एकरी 5,000, एकरी कमीत कमी 2,500पर्यंत तरी द्यायला पाहिजे होतं, परंतु हेक्टरी 5,000 रुपये आणि 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजे प्रति शेतकरी जास्तीत जास्त 10,000 रुपयाचं अनुदान शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या 851 कोटीचा घोषणा आणखीनही सुरूच आहे त्याची. कांदा कापसाच्या हमीभावासाठी 200 कोटीची तरतूद,
नोंदणीकृत 2,93,000 दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपयाचं अनुदान. दूध उत्पादक शेतकऱ्यांना जुलै 2024 पासून पुढे दुधाचं अनुदान चालू राहणार आहे. दुधाचे भाव मात्र तेच आहेत. शेळीपालन कुक्कुटपालन अनुदान योजना सुरू राहणार आहेत. अटल बांबू समृद्धी योजनेच्या अंतर्गत 10,000 हेक्टरवरती बांबू लागवड, याच्यामध्ये प्रति रोपासाठी 175 रुपयाचं अनुदान. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 1,20,000 एकर क्षेत्रावरती बांबूची लागवड केली जाणार आहे. वन्य प्राण्याच्या हल्ल्यामध्ये जीवितहानी नुकसान झाल्यासाठी 20 लाख रुपयाचं जी काही नुकसान भरपाई दिली जात होती त्याच्यामध्ये 25 लाख करण्यात आलेली आहे. अपंगत्व आल्यास 5 लाखावरून नुकसान भरपाई 7.5 लाख करण्यात आलेली आहे. आणि किरकोळ जखमी झाल्यास 20,000वरून 50,000 रुपयाची करण्यात आलेली आहे. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 108 प्रकल्पांना निधी देण्यात आलेला आहे. प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. 2 वर्षामध्ये 61 प्रकल्प पूर्ण होणं अपेक्षित होतं. त्याच्यासाठी 3,65,000 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. म्हैसाळ, सांगली, वैनगंगा, कोल्हापूर, सांगली पुरामुळे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कोल्हापूर सांगली पूर नियंत्रण प्रकल्प 2,200 कोटी रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. त्याच्यासाठी जे काही जागतिक बँकेचं जे पथक आहे ते आता 2 दिवसापूर्वीच सांगलीमध्ये भेट देऊन गेलेलं आहे. त्याच्यासाठी सुद्धा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. गाळयुक्त शिवार, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही जी योजना आहे याच्यामध्ये 338 जलाशयामधून 83,39,818 घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. 6,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ. महत्त्वाची अशी योजना सोलर. भरपूर जण आज मला दिवसभर दुपारपासून टाकत होते की राज्य सरकारनं 8 लाख सोलर सांगितले, 8 लाख सोलर सांगितले, 8 लाख सोलर. ऑलरेडी 4,05,000 सोलर पंप हे केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहेत. आणि पुढील 2 ते 3 वर्षामध्ये असेही राज्य सरकारला 8 लाख सोलर पंप दिले जाणार आहेत. परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून 15,000 कोटी रुपयाचा निधी अतिरिक्त या बजेटच्या माध्यमातून मांडण्यात आलेला आहे. आणि 8,50,000 सोलर पंप अर्थात मागेल त्याला सोलर पंप या योजनेला या बजेटमधून मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, ऑलरेडी 2020च्या बजेटमध्ये अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 5 लाख सोलर पंपाची घोषणा करण्यात आलेली होती. आणि त्या 5 लाख सोलर पंपापैकी आत्तापर्यंत 89,000 सोलर पंप लागलेले आहेत. त्याच्यामुळे आता 8,50,000 पंपाची जरी घोषणा केलेली असली तरी ते लागायला थोडीशी तुम्हाला उशीर होऊ शकतो. कसं राबवलं जाईल याच्याबद्दल पुढे आपण समजून घेऊ. पहिल्या घोषणा काय आहेत त्या. पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा योजना, नमो महारोजगार मेळावा, 95,000 रोजगारांची निर्मिती, बार्टी योजनेच्या अंतर्गत वेगवेगळ्या योजना, शबरी आदिवासीच्या अंतर्गत शहरी घरकुल योजना राबवली जाते, 100 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद, अशा भरपूर साऱ्या आहेत. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास मंडळामार्फत ऊसतोड कामगाराच्या मुलामुलीसाठी 82 शासकीय वसतिगृह, हरित हायड्रोजन, अशा आणखीन भरपूर साऱ्या योजना आहेत. दुर्बल घटकासाठी संजय गांधी निराधार योजना, त्याच्यामध्ये 1,000वरून 1,500 रुपयाची अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. जे काही वृद्ध आहेत अशा वृद्ध निराधारांना जे दिलं जाणारं 1,000 रुपयाचं मानधन आहे ते वाढवून 1,500 करण्यात आलेलं आहे. धनगर समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमासाठी खारघर नवी मुंबईमध्ये 4,000 चौरस मीटरचा भूखंड देण्यात आलेला आहे. तृतीयपंथीयासाठी तृतीयपंथी धोरण 2024 भरती प्रक्रियेमध्ये तृतीयपंथी हा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. घरेलू कामगार जे आहेत याच्यासाठी सुद्धा विविध कल्याणकारी योजना, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, राज्यातील सर्व कुटुंबांना पांढरे रेशन कार्डला सुद्धा या योजनेच्या अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे. आवास योजनामध्ये रमाई आवास, प्रधानमंत्री आवास, यशवंतराव घरकुल, अहिल्यादेवी होळकर घरकुल, मोदी आवास योजना, या 5 वर्षात 35,40,491 घरं बांधण्यात येणार. पायाभूत सुविधा याच्यामध्ये मुख्यमंत्री सडक योजना असेल किंवा इतर महत्त्वाच्या अशा योजना आहेत, ग्रामपंचायतीची योजना आहेत, अशा या सर्व मोठ्या 6,12,293 कोटी रुपयाच्या या बजेट आज वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मांडण्यात आलेलं आहे. मोठं बजेट, परंतु याची पूर्तता अंमलबजावणी कशी केली जाईल हा एक महत्त्वाचा असा आणि मोठा असा प्रश्न आहे. याच्यामध्ये आणखीन एक राहून गेलं ते म्हणजे पोखरा योजना. 21 जिल्ह्यामधील 6,000 गावं, जवळजवळ 6,000 गावं 21 जिल्ह्यामधले. पहिले 15 जिल्हे, पहिले 16 जिल्हे, याच्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला होता, मालेगाव तालुका, याच्यानंतर चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली हे नवीन 5 जिल्हे.
आणि नवीन गावांचा समावेश करून साधारणपणे 5,900 म्हणजे 6,000 गावाची याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि याच्यासाठी सुद्धा साधारणपणे 5,000 कोटीच्या आसपासचा निधी देऊन ही पोखरा योजना 2 अर्थात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 हे या ठिकाणी राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. जलयुक्त शिवार टप्पा 2 साठी 650 कोटी, गावतिथं गोदामसाठी 341 कोटी. ओके, भरपूर सारे कोटीचे आकडे आहेत. आता कोटीच्या आकड्यापासून आपण पुढे येऊयात. मित्रांनो, याच्यामध्ये राबवली जाईल आणि सर्वात महत्त्वाची अशी जी काही घोषणा करण्यात आलेली आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. कारण सध्याचं कोलमडलेलं बजेट, वाढलेली महागाई या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती महिलांचा जो काही सरकारच्या विरोधात असलेला रोष या कमी करण्यासाठी 2 महत्त्वाच्या अशा योजना आलेल्या आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ज्याच्यामध्ये महिलांना प्रतिमाह 1,500 रुपये आणि 3 गॅसचे सिलेंडर हे जर मिळाले तर गृहिणींचं जे काही आर्थिक बजेट आहे ते कुठंतरी सावरू शकतं. म्हणजे महिलांना साधारणपणे 18,000 रुपयाच्या आसपास वार्षिक मदत आणि 3 सिलेंडर म्हणजे साधारणपणे 800 रुपये जरी आपण म्हणले तरी 2,000 रुपये म्हणजे साधारणपणे प्रत्येक महिलेला 20,000 रुपयाची मदत या बजेटच्या माध्यमातून होणार आहे. आता बजेट पूर्ण करण्यासाठी सरकारला पुन्हा एकदा यावं लागणार आहे आणि जर यदाकदाचित दुसरं जरी सरकार आलं तरी त्या सरकारला ही योजना पुढे न्यावी लागणार आहे. अन्यथा खूप मोठा रोष पुन्हा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो. त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये ऐपत असेल तो पुढचं सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करेल. अशा प्रकारची एक मोठी, कारण 46,000 कोटी रुपयाची तरतूद या योजनेसाठी करण्यात आलेली आहे. दुसरं जे आहे ते प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं सोयाबीन आणि कापसाला अनुदान. मित्रांनो, साधारणपणे 43 लाख हेक्टरवरती कमीत कमी 40 लाख हेक्टरपेक्षा जास्त कापूस, सोयाबीन ही पिकं येतात आणि एवढे लाखो हेक्टरच्या लागवडीखालील असलेले क्षेत्र आणि प्रति हेक्टर 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये जरी शेतकऱ्याला देण्यात आलं तरी 10,000 रुपये जरी अगर प्रति खातेधारक जरी देण्यात आले तरीसुद्धा हा आकडा खूप मोठ्या रकमेमध्ये जाऊ शकतो. शासन जे 4,000 5,000 कोटी म्हणते याच्यामध्ये सुद्धा हा आकडा आवरणार नाही. फक्त आता याच्यामध्ये काय अटी घातल्या जात आहेत हे या ठिकाणी पाहण्यासारखं असेल. त्याच्या संदर्भातील GR, त्याच्या संदर्भातील सविस्तर बजेटची जी काही फोड असेल ते आपण नक्की करूयात. याच्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. ती योजना पुढे सुरूच राहणार आहे. याच्या 4थ्या हप्त्यासाठीची तरतूदसुद्धा आजच्या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे हे बजेट मांडण्यात आलेले आहे. परंतु महत्त्वाचा जो मुद्दा होता तो म्हणजे कर्जमाफीच्या मुद्द्याला या ठिकाणी आता बगल देण्यात आलेली आहे आणि अल्टिमेटली कर्जमाफीची जी रक्कम आहे ती महिलांच्या वरती खर्च केली जाणार आहे. कारण 46,000 कोटी रुपयाचा जर कर्जमाफीवरती खर्च केला असता तर याच्यामध्ये काही अमुक लाख शेतकरी पात्र झाले असते. परंतु आता जे काही महिला लाभार्थी याच्यामध्ये जे घेतलेले आहेत त्या सरसकट महिला आता वार्षिक 20,000 रुपयाच्या अनुदानाला पात्र होणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारचे एक बजेट होतं आणि याच्या संदर्भातील माहिती होती. आता याच्याबद्दल काहीचे निगेटिव्ह